घेणार नेहाजी? हा? खरं तर लंच टाइम आहे, आपण जेवूनच घेऊया नाही का? नाही, मला काय नको. ती बँकेची माणसं कधी येणार आहे? नाही म्हणजे तसं बोलणं झालं असतं म्हणून. आपण बोलायलाच तर आलो. कसं आहे, ती ती मोठी माणसं, त्यात तुमचं घर त्यांच्या ताब्यात आहे म्हटल्यानंतर थोडंसं आपल्याला त्यांच्या कलाने घ्यावं लागेल नाही का? पण मी आहे, तुम्ही काळजी नका करू. मी काय त्यांना असं तसं सोडत नसतो. तुमच्या घराचं सॉल्व्ह होणार नाही हाजी. पण त्यांना येऊ तरी द्या. एकदा फोन करून विचारता कुठे पोहोचले ते? नेहाजी, मला ऍक्च्युली लंच ब्रेक नंतर थांबता नाही येणार म्हणून. हो मी तुम्हाला म्हटलं ना, ती मोठी माणसं. कसं आहे, सारखा सारखा फोन करून होणारी सेटलमेंट बिघडायला नको. बाकी काही नाही. त्यांना काय, ही एकच केस थोडी सॉल्व्ह करायला. नाही म्हणजे हे असं घर गहाण ठेवून लोन घेणारे आणि मग नंतर छूमंतर होणारे बरेच लोक असतात. का करतात लोक गोष्टी अशा कळत नाही. म्हणजे घरावर जप्ती आली तरी त्यांना काही वाटत नाही हो, कारण पैसा मिळाला की ते स्वतःची वेगळी सोय करून मोकळे असतात. अहो पण मी पैसे द्यायला तयार आहे, मला फक्त मुदत हवी आहे. मान्य मान्य, पण बँकेकडून मुदत घेणं एवढं सोपं वाटतंय तुम्हाला? बँकेचेही काही नियम असतात ना. आणि फक्त बँकेचीच देणी आहेत असं नाही, बाकी पण इतरांची देणी आहेत ना. नाही म्हणजे ते घरी वसुलीसाठी गुंड आलेले ते कळलं मला. म्हणजे ती गुंड यांनी पाठवली होती? कुणी पाठवले ते महत्वाचं नाहीये नेहाजी. पैसे वसुलीसाठी गुंड पाठवले हे महत्वाचं आहे ना. या लोकांचा काय भरोसा देता येतो का? काही होऊ शकतं, म्हणजे अगदी काही. नेहाजी, तुम्ही काळजी करायचं कारण नाही. तुमच्यासोबत मी आहे ना. तुमच्या घराचा प्रॉब्लेम मी काही करून सॉल्व्ह करणार म्हणजे करणार. काय घेणार? हा? मेनू कार्ड मधलं काय घेणार? मला खरंच काय नको. नेहाजी, तुम्हाला काही ना काहीतरी घ्यावं लागेल प्लीज. आणि हो, बिलाची चिंता नका करू. परांजपे. Mr. Riker! Wow, what a pleasant surprise! तुम्ही सुद्धा इथे? Yeah, family lunch. हो. Why don't you join us? Papa, चालेल ना हे आपल्यावर जेवायला बसले तर? ऑफकोर्स ऑफकोर्स. Please, please, please. Okay. Oh, wow. थँक्यू. Yeah, what a surprise! या वर्षी बाहेर उडणार बहुतेक. सिमी काकू तुला सोडेलच काय वाटत नाही मला. हा प्लॅन माहिती नव्हता मला. असं मग ऑफिस सोडून धावत पडत आलं तिकडे. आता खरी मजा फॅमिली. प्लीज प्लीज ऑर्डर करा. फील फ्री. यश, तुझी ओळख आहेस ना मिस्टर अँड मिसेस रायकर आणि त्यांची मुलगी डिम्पल. हाय. यश तू काय खाणार आहेस? मी डबा आणलाय. हा? डबा? डबा खाणार. डबा? सर, आपल्या हॉटेलमध्ये आउटसाइड फूड अलाउड नाहीये. आणि ते डबा घेऊन आले. अरे ते कोण आहेत तुला माहित नाही वाटतं? अरे ते इतके मोठे आहेत की आपलं हे हॉटेल ते असं विकत घेऊ शकतात. काय कुठे नेत आहे? काय करताय? सर गरम करून आणता. हा. 5 स्टार मध्ये कसं वागायचंय माहित नसताना 5 स्टार मध्ये यायचंच कशाला ना. सॉरी, मी ते नाही नाही तुम्हाला नाही नेहाजी, त्या टेबलवर कोणीतरी डबा घेऊन आले ना,
त्यांच्याबद्दल बोलत होतो मी. इथे असं चालत नाही ना. डबा जप्त केला. मिस्टर रायकर, आमचा यश मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे बरं का. ऐकलंय मी. आमच्या डिंपलचं शिक्षण आता पूर्ण झालंय. तिच्या लग्नाचं बघतोय आम्ही. अरे वा, हो का? तरीच वहिनी तुमची वाट. ताट म्हणजे प्लेट. ओ हे काय, सगळ्या प्लेट तशाच आहेत. तुम्हाला काही आवडलं नाही का? मी तुमच्यासाठी काही ऑर्डर मिथिला, तुझे त्यांना आग्रह करायचा आहे ना, तो मी करते. हा यश, इतक्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टची मुलगी असून सुद्धा डिंपल खूप साधी आहे बरं का. श्रीमंतीचा अजिबात गर्व नाही. अगदी तुझ्यासारखी आहे, डिट्टो. आय थिंक तुम्ही एकमेकांसाठी परफेक्ट आहात. करेक्ट आहे. यश, यांची डिंपल आहे ना, एकदम सिंपल आहे. तुझ्यासाठी अगदी योग्य आहे. आणि डिंपल, आमचं यश आहे ना, खूप साधा आहे बरं का. म्हणजे त्याचे ना खूप वेगवेगळे प्लॅन्स आहेत, खूप वेगळे अम्बिशन्स आहेत त्याच्या. त्याला आहे ना सगळं स्वतःच्या बळावर करायचंय. पण तुला साथ द्यावी लागेल. हो अगदी. बंगला सोडून 1 BHK राहायचं ठरलं तरी मी ऍडजस्ट करेन. मला असं वाटतं हे जे काही करून ठेवलंय ते माझे फादर आणि 4 फादर्सने. ह्यात माझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही असं यशला सुद्धा वाटू शकतं. अँड आय रिस्पेक्ट हिज व्ह्यूज. उद्या त्यालाही जॉब करावा लागला तरी मला चालेल. स्वयंपाकही मी आवडीने करेन. 12-15 नोकर हवेच असं काही नाही. वेळ पडली तर मी जॉब करून सपोर्टही करेन. लवली लवली. यश, तू ऐकलंस ना, तुमचे विचार किती सिमिलर आहे. काय झालं? आता कोणता पदार्थ नेला? नाही म्हणजे त्याचा वास घरच्या मसाल्यासारखा होता म्हणून विचारलं. ओ, माझी तुझी रेशीम